नास्ति व्याधिना को न पीडितः व्यसनं केनं न प्राप्तं कस्य सौख्यम निरंतरम। 1. आचार्य चाणक्याचे कथन आहे की दोष कोठे नाही। या अर्थाने त्यांचे सांगणे आहे की कोणाच्या कुळात दोष नसतो, रोग कोणाला दुःखी करीत नाहीत, दुःख कोणाला नसते आणि निरंतर सुखी कोण राहतो। प्रत्येक जागी काही ना काही कमी आहे हे एक कटू सत्य आहे। जगात अशी एकही व्यक्ती नाही जी कधी आजारी झाली नाही आणि जिला कधीच दुःख झाले नाही किंवा सदा सर्वदा सुखी राहिली आहे। तर मग संकोच आणि दुःख कुठल्या गोष्टीचे? यासाठी व्यक्तीने आपल्या त्रुटींची अधिक चिंता करू नये। उलट त्रुटी असतानाही सुद्धा आचरणाकडे लक्ष देऊन ते अन्य मानवी गुणांनी संपन्न करावे, ज्यामुळे व्यक्तिमत्वाला पूर्णता प्राप्त होऊ शकेल। कारण निरंतर सुख तर संसारात कोणालाही प्राप्त होत नाही। आज दुःख आहे तर उद्या सुखसुद्धा आहे, आज सुख आहे तर उद्या दुःख पण आहे, हीच जगरीती आहे। लक्षणावरून आचरण कळते। आचारः कुलमाख्याती देशभाख्याती भाषणम संभ्रमः स्नेहमाख्याती व पुराख्याती भोजनम। 2. लक्षणावरून मिळणाऱ्या संकेताची चर्चा करताना आचार्य चाणक्य म्हणतात की आचरणामुळे मनुष्याच्या कुळाचा परिचय होतो, भाषेमुळे देशाचा पत्ता लागतो, आदर सत्कारामुळे प्रेमाचा आणि शरीर पाहून मनुष्याच्या जीवनाचा परिचय होता। अभिप्रेत असे आहे की उच्च कुळाचा मनुष्य शालीन व शांत आणि चांगल्या स्वभावाचा असेल हे मानले जाईल व नीच वंशाचा मनुष्य उद्धट, गप्पिष्ठ आणि मानमर्यादेचे भान न ठेवणारा असेल। या बाबींची तर बहुतेक सर्व लोक परिचित आहेत की व्यक्ती आपली भाषा आणि उच्चारावरून ओळखला जातो की तो कोणत्या प्रदेशात राहणारा आहे। तसं पाहता भाषा थोड्या थोड्या अंतरावर थोडीशी बदलते, पण जरा मोठ्या क्षेत्रात मुख्य सूर एकच असतो। बोलाचालीची मूळ भाषा एकसारखी असते, त्यामुळे मनुष्य कोठे राहणारा आहे हे ओळखण्यात अडचण येत नाही। याच प्रकारे व्यक्तीच्या हावभाव आणि क्रियातून त्याच्या मनातील विचारांचा पत्ता लागतो की त्याचा स्नेह आचरण खरे आहे की देखावो। कारण मनुष्य मनातील भावनांनुरूप कार्य करतो, मनातील भावनांचे प्रतिबिंब त्याच्या कार्यात अवश्य दिसते। त्याच्या व्यवहारातूनच कळते की त्याचा लोभ खरा आहे की दिखाऊ। कोणताही मनुष्य आपल्या भावना अधिक वेळ लपवून ठेवू शकत नाही। आचार्य चाणक्याचे कथन हेच आहे की व्यक्तीचा देह पाहून त्याच्या आहाराचा अंदाज करता येतो। चाणक्याने येथे सामान्यतः लागू पडणारे नियमच सांगितले आहेत आणि हे संकेत व्यक्तीच्या सामान्य आत्मदर्शनातच मिळते। व्यवहार कुशल व्हा। सकुले योजयत कन्यां पुत्रं विद्यासु योजयेत व्यसने योजयेत छत्रं मित्रं धर्मे नियोजयेत। 3. व्यावहारिकतेची चर्चा करताना आचार्य चाणक्य म्हणतात की कन्येचा विवाह एखाद्या चांगल्या घरात केला पाहिजे, मुलाला शिकवले पाहिजे, मित्राला चांगल्या कार्यात व शत्रूला वाईटपणा लावला पाहिजे। हाच व्यवहार आहे आणि काळाची मागणी सुद्धा। अर्थात कुशल व्यक्ती तीच आहे जी मुलगी उपवर झाली की तिचा विवाह पाहून पारखून चांगल्या खानदानात करते व पुत्राला जास्तीत जास्त शिक्षण देते, म्हणजे तो त्याच्या उपजीविकेच्या दृष्टीने स्वावलंबी होऊ शकेल। मित्राला मेहनत, कष्ट, इमानदारीची शिकवण देईल, म्हणजे चांगल्या सल्ल्याने व आपले जीवन सुधारेल, एखाद्या चांगल्या कामाला लागेल। परंतु वैऱ्याला वाईट सवयींची शिकार बनवू दे, म्हणजे तो त्यात गुंतून जाऊन व परेशान करणार नाही। दुष्टापासून सावध रहा। दुर्जनेषु च सर्वेषु वरम सर्पो न दुर्जनः सर्पो दंशजिकालेन दुर्जनस्तु पदपदह्यः। 4. दुष्टतेची तुलना करताना आचार्य त्या पक्षाला ठेवत आहेत जिथे दुष्टतेचा दुष्प्रभाव कमीत कमी पडेल। ते मानतात की दुष्ट आणि साप या दोघात साप चांगला म्हणावा, पण दुष्ट नाही। साप एकदाच चावतो, पण दुष्ट मनुष्य मात्र पावला पावलावर चावत असतो, म्हणून दुष्टापासून सावध राहिले पाहिजे। येथे हे अभिप्रेत आहे की तर विचारले की साप आणि दुष्ट यापैकी चांगला कोण, तर त्याचे उत्तर आहे दुष्टपेक्षा साप 1000 पट चांगला। कारण साप कधीतरी एखाद्याला विशेष कारणानेच चावतो, परंतु दुष्ट मनुष्य तर पावला पावलावर चावत असतो। केव्हा काय करेल याबाबत दुष्टाचा काहीच विश्वास नाही। हे सत्य आहे की साप तेव्हाच चावतो
जेव्हा त्याच्यावर पाय पडतो किंवा काही कारणांनी तो घाबरला तर. पण दुष्ट मात्र अकारण दुःख पोहोचवण्याचे प्रयत्न करतो. संगत चांगल्याची करावी. एतदर्थ कुलीनानां रूपाः कुर्वन्ति संग्रहम् आदिम मध्यावसानेषु न त्यजन्ति च ते नृपम. 5. येथे आचार्य चाणक्य कुलीनतेचे वैशिष्ट्य सांगताना म्हणतात, कुलवंत लोक सुरुवात ते शेवटपर्यंत सोबत सोडत नाहीत. ते वास्तवात संगतीचा धर्म निभावतात. यामुळे राजा कुलवंतांचा संग्रह करतो, म्हणजे वेळोवेळी चांगला सल्ला मिळू शकतो. अभिप्रेत असे आहे की चांगल्या खानदानी व्यक्ती ज्यांच्याशी मैत्री करतात ती जीवनभर निभावतात. आरंभापासून ते अंतापर्यंत सुखदुःखाच्या स्थितीत कधीच संगत सोडत नाहीत. यासाठी राजे अशा कुलवंतांना स्वतःजवळ ठेवीत असे. राजे आणि राजपुरुष महत्त्वाच्या आणि विशिष्ट राजकीय सेवामध्ये कुलवंत पुरुषांची नेमणूक त्यांच्या उच्च संस्कार आणि परंपरागत शिक्षण व गुरुविद्येमुळे करीत होते. ते कधी नीच किंवा क्षुद्र युक्ती वापरून स्वतःच्या मालकाबरोबर कपट किंवा फसवणूक करीत नसत. सज्जनांचा सन्मान करा. प्रलये भिन्न मर्यादा भवन्ति किल सागरः. सागरः भेदमिच्छन्ति प्रलये अपि न साधवाः. 6. परिस्थितीमुळे आलेल्या आचरणात परिवर्तनच्या स्तरावर आणि स्थितीला वश करणाऱ्या धीरगंभीर पुरुषाची थोरवी सांगताना आचार्य चाणक्य म्हणतात की समुद्राच्या तुलनेत धीरगंभीर पुरुषाला श्रेष्ठ मानावे. कारण ज्या समुद्राला लोक एवढे गंभीर समजतात तो प्रलय आला तर आपली मर्यादा विसरतो आणि किनारा सोडून पाणी आणि भूमी एकच करून टाकतो. परंतु साधू अथवा श्रेष्ठ व्यक्ती संकटाचा पहाड कोळसून अंगावर पडला तरी थोर मर्यादेचे उल्लंघन करीत नाहीत. म्हणून साधू पुरुष सागरापेक्षा महान असतो. तसे पाहिले तर मर्यादा पालनासाठी समुद्र आदर्श मानला जातो. पावसामुळे उफाळत्या नद्यांना स्वतःमध्ये सामावून घेऊन सुद्धा समुद्र मर्यादा सोडित नाही. पण प्रलय आल्यानंतर त्याच समुद्राचे पाणी किनाऱ्यांना तोडून मोडून साऱ्या धरतीला जलमय करून टाकतो. समुद्र प्रलय काळात आपली मर्यादा सुरक्षित ठेवू शकत नाही, परंतु याविरुद्ध साधू पुरुष जीवावरचे संकट हजर झाले तरी आपल्या चारित्र्याची उदारतेचा त्याग करीत नाहीत. ते प्रत्येक अवस्थेत आपल्या मर्यादेचे रक्षण करतात. यासाठी संत पुरुष समुद्रापेक्षा अधिक गंभीर मानले जातात. त्यांचा सन्मान केला पाहिजे. मूर्खाचा त्याग करा. मूर्खस्तु परिहर्तव्यः प्रत्यक्षो द्विपदः पशुः. भिन्नति वाक्यशूलेन अदृश्ययं कंटकम यथा. 7. आचार्य चाणक्य इथे नरपशूची चर्चा करताना म्हणतात की मूर्ख व्यक्तीला 2 पायांचा पशु समजून त्याचा त्याग केला पाहिजे, कारण तो आपल्या शब्दांनी शोळासारखा भेदत असतो, जसा की एखादा अदृश्य काटा टोचतो. अर्थ असा की मूर्ख व्यक्ती मानव असूनही पशुच आहे. जसा पायात टोचलेला काटा दिसत तर नाही, पण त्याचे दुःख सहन करता येत नाही. याचप्रमाणे मूर्ख व्यक्तीच्या शब्द दिसत तर नाहीत, परंतु हृदयात शूळासारखे टोचत असतात. मूर्खाचा त्याग करणेच चांगले असते. विद्येचे महत्त्व ओळखा. रूपयौवन संपन्ना विशालकुल संभवाः. विद्याहीना न शोभन्ते निर्गंधा इव किंशुकाः. 8. विद्येचे महत्त्वाचे प्रतिपादन करताना आचार्य चाणक्य म्हणतात, रूप आणि यौवन संपन्न उच्च कुळात जन्म घेऊन सुद्धा विद्याहीन मनुष्य सुगंधहीन फुलासारखा असतो आणि ते शोभत नाहीत. अर्थ हा आहे की मनुष्य किती पण सुंदर असो, तरुण असो आणि संपन्न घराण्यात जन्म घेतलेला असो, पण तो जर विद्याहीन आहे, मूर्ख आहे, तर त्याला सन्मान मिळत नाही. विद्या सुगंधासारखी असते. जे प्रमाणे सुगंध नसल्यावर साध्या फुलाला कोणीही पसंत करत नाहीत. या पद्धतीनं अशिक्षित व्यक्तीला सुद्धा समाजात काहीच मानसन्मान मिळत नाही. विद्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने गुणवंत माणूस बनवते. रूपापेक्षा कीर्ती चांगली. कोकिलानां स्वरो रूपम नारी रूपम पतिव्रतम. विद्यारूपम कुरूपाणाम क्षमारूपम तपस्विनाम. 9. रूपाची चर्चा करताना आचार्य चाणक्य रूपापेक्षा कीर्तीला महत्त्व देत म्हणतात की कोकिळेचे रूप तिचा स्वर आहे. पतिव्रता असणेच स्त्रियांचे सौंदर्य आहे. कुरूप लोकांचे ज्ञान हेच त्यांचे रूप आहे, तथा तपस्यांची क्षमाशीलताच त्यांचे रूप आहे. अर्थ असा आहे की कोकिळ्यांचे सुरेल आवाज हीच त्यांची सुंदरता आहे. याच्याच सहाय्याने ते आपल्याविषयी आकर्षण निर्माण करतात. स्त्रियांचे खरे सौंदर्य त्यांचा पतिव्रता धर्म आहे. याच्यात स्त्रीधर्माची सार्थकता आहे. कुरूप व्यक्तीचे सौंदर्य त्याचे ज्ञान आहे, विद्या आहे, कारण ज्ञानानेच तो आत्माविष्कार करून जगाला प्रकाशित करू शकतो. आणि तपस्वी योग्यांची सुंदरता सर्वांना क्षमा करणेही आहे, कारण तपाने क्रोधावर विजय मिळवता येतो. शालीनता आल्यावर सहज प्रवृत्तीने क्षमा भावना जागृत होते. श्रेष्ठतेला वाचवा. त्यजेदेकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत.
ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवीम त्यजेत. 10. येथे आचार्य चाणक्य इथे क्रमाने श्रेष्ठता प्रतिपादन करताना सांगतात की व्यक्तीने कुळासाठी एका व्यक्तीचा त्याग करावा, गावासाठी कुळाचा त्याग करावा, राज्याच्या रक्षणासाठी गावाचा आणि आत्मरक्षणासाठी संसाराचा सुद्धा त्याग केला पाहिजे. येथे आशय असा आहे की एका व्यक्तीचा त्याग केल्याने पूर्ण कुळ खानदानाचे भले होत असेल तर त्या व्यक्तीचा त्याग करण्यात काही वाईट नाही. कुळाचा त्याग केल्याने पूर्ण गावाचे कल्याण होत असेल तर कुळाचा सुद्धा त्याग करावा. याच पद्धतीने गावाचा त्याग करून देशाचे कल्याण होत असेल तर गावाचा सुद्धा त्याग करावा. परंतु आपले जीवन सर्वात मोठे आहे. जर स्वतःच्या रक्षणासाठी सर्व विश्वाचा त्याग करावा लागला तरी विश्वाचा त्याग केला पाहिजे. जीव आहे तर जग आहे, हेच उत्तम कर्तव्य आहे. कष्टानेच फळ मिळते. उद्योगे नास्ति दारिद्र्यम जपतो नास्ति पातकम, मौनेन कलहो नास्ति जागृतस्य च न भयम. 11. आचार्य चाणक्य इथे आचरणाची चर्चा करताना म्हणतात की उद्योगांनी दारिद्र्य आणि जपाने पाप नष्ट होते, मौन बाळगल्याने भांडण व जागृत राहिल्याने भीती दूर होते. अर्थ असा आहे की उद्योग केल्यामुळे गरिबी नष्ट होते, म्हणून मनुष्याने कष्ट केले पाहिजे जीवन संपन्न करण्यासाठी. ईश्वराचे नामस्मरण केल्याने पाप दूर होते, मन आणि आत्मा शुद्ध होतात, सत्कर्माची प्रेरणा मिळते, व्यक्ती दुष्कर्मापासून दूर राहतो. चूप बसल्यामुळे भांडण वाढत नाही आणि अनिष्ट स्थिती टळते, आणि जागे राहिल्याने कोणत्याही गोष्टीचे भय राहत नाही. सजग राहिल्यामुळे वस्तू धोका होण्यापूर्वीच सांभाळू शकतो. अतिचा त्याग करा. अतिरूपेण वै सीता चातिगर्वेण रावणः, अतिदानात बलिर्बद्धो हती सर्वत्र वर्जयेत. 12. आचार्य चाणक्य इथे अति सर्वत्र वर्जयेत या सिद्धांताचे प्रतिपादन करताना सांगतात की अतिरूपवान असल्यामुळेच सीतेचे अपहरण झाले होते, अतिघमेंडी झाल्यामुळे रावण मारला गेला आणि अतिदानी असल्यामुळे राजा बळीचा छळ झाला. आशय असा आहे की सीता अत्यंत सुंदर होती म्हणून रावणाने तिला उचलून नेले. रावणाला अत्यधिक घमेंड झाली म्हणून त्याचा नाश झाला. राजा बळी अतिदानी होता म्हणूनच ईश्वराने त्याला फसवले. भलेपणा वा बुलेपणा अति दोन्हीत वाईट आहे. वाणीत गोडवा आराम. को हि भारः समर्थानां किम दूरम व्यवसायीनां, को विदेश विद्युद्यानां क प्रियवादिनां. 13. आचार्य चाणक्य मधुर भाषणाला व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा गुण मानून सांगतात की शक्तिशाली व्यक्तीला कोणतीही वस्तू जड नसते, व्यापाऱ्यांना कोणतीही जागा दूर नसते, विद्वानाला कोठेच विदेश नसतो, कारण आपल्या ज्ञानाने तो सर्व जागी अनुकूल वातावरण निर्माण करतो. मधुर बोलणाऱ्या व्यक्तीला कोणीच परके नाहीत, मधुर बोलण्याने तो सर्वांना आपले बनवतो. गुणवंत एकच पुरेसा असतो. एकेनापि सो वूर्णेन पुष्पितेन सुगंधिना, वसितम तद्वनम सर्वम सुपुत्रेण कुलम यथा. चाणक्य सांगतात की एक गुणवंत आपल्या गुणांनी आपले नाव कमावितो. त्यांचे म्हणणे आहे की वनात फुललेल्या सुंदर फुलांचे एकच झाड आहे, पण ते आपल्या सुगंधाने साऱ्या वनाला सुगंधित करतो. याच पद्धतीने एकच सुपुत्र सगळ्या कुळाचे नाव झेंड्यावर फडकवतो. याचा आशय असा आहे की जंगलात जर एखाद्या वृक्षावर सुंदर फुले फुलली असतील तर त्याचा सुगंध सर्वत्र पसरतो. याच रीतीने एकच सुपुत्र सर्व कुळाचे नाव आपल्या गुणांनी उज्ज्वल करतो. कारण कोणतेही खानदान गुणी पुत्रांमुळेच उंचीवर जाते, त्यामुळे अनेक गुणहीन पुत्रांच्या तुलनेत एकच गुणवंत पुत्र पुरेसा आहे. यासाठी आजच्या परिवार नियोजन संदर्भात अनेक मुलांऐवजी एकच चांगले मूल असणे अधिक सुखाचे आहे. एकेन शुष्क वृक्षेण दह्यमानेन वह्निना, दह्यते तद्वनम सर्वम कुपुत्रेण कुलम यथा. आचार्य चाणक्य येथे गुणवंताच्या प्रतिपादन करताना म्हणतात की एकाच वाळलेल्या झाडाला लागलेल्या आगीमुळे सगळे जंगल जळून राख होऊ शकते, याचप्रमाणे एकाच कुपुत्राने सगळे कुळच बदनाम करतो. म्हणून संतती मर्यादेत ठेवून त्यांच्यात सद्गुण निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत. एकेनापि सुपुत्रेण विद्यायुक्तेन साधुना, आह्लादितम कुलम सर्वम जथा चंद्रेण शर्वरी. येथे सुद्धा आचार्य चाणक्य गुणवंताच्या एकटे असण्यावर सुद्धा बहुसंख्येच्या तुलनेत कमतरतेची सार्थकता विषाद करताना म्हणतात की ज्या प्रकारे चंद्र एकटाच रात्रीची शोभा वाढवतो, त्याचप्रमाणे एकच विद्वान सज्जनपुत्र कुळाला प्रकाशित करतो. येथे अर्थ असा आहे की एकटाच चंद्र रात्रीच्या अंधाराला दूर साडून साऱ्या जगाला आपल्या प्रकाशाने उजाळा देतो. त्याच पद्धतीने पुत्र एकच असू द्या, पण तो गुणवंत असेल तर साऱ्या कुळाचे नाव उजाळून टाकतो. त्यामुळे चांगल्या स्वभावाचा एकच पुत्र साऱ्या कुळाचे नाव उजाळून टाकतो आणि परिवारातील सदस्यांना आनंदी करतो, कारण की त्याच्यामुळे ते आपल्या कुळाचा अभिमान आणि गर्व अनुभवू शकतात. अंधाऱ्या रात्री कोणालाच सुखवाहा वाटत नाहीत. तसेच कुपुत्र सुद्धा कुळाला सहन होत नाहीत, तो कुळाचे नाव बुडवणारा असतो. किम जातैहि बहुभिः पुत्रैहि शोकसंतापकारकैहि, वरमेकः कुलावलंबः यत्र विश्राम्यते कुलम. 17.
येथेही आचार्य चाणक्य गुणवंत एकाच पुत्राची पर्याप्तता सांगताना म्हणतात की शोक आणि संताप निर्माण करणाऱ्या अनेक पुत्रांना जन्म देण्याने काय लाभ? कुळाला आधार देणारा एकच पुत्र श्रेष्ठ असतो, त्याच्या आधारे सगळे कुळ आराम करते. अर्थ हा आहे की अनेक अवगुणी पुत्र झाले तरी काही लाभ नाही, त्यांच्या जन्म घेण्यामुळे सगळ्यांनाच दुःख होते. परंतु कुळाला आधार देणारा, त्याचे नाव उज्ज्वल करणारा एकच पुत्र चांगला. अशा पुत्रांमुळे कुळ स्वतःला धन्य मानते. आईवडिलांनी सुद्धा दायित्व समजावे. लालयेत पंचवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत. आचार्य चाणक्य येथे पुत्रसंगोपनात आईवडिलांच्या दायित्वाचे प्रतिपादन करताना सांगतात की पुत्राचे पोषण 5 वर्षापर्यंत करावे, 10 वर्षे ताडण करावे, 16वे वर्ष लागल्यावर त्याच्याशी मित्रासारखा व्यवहार करावा. अर्थ असा आहे की 5 वर्षाच्या अवस्थेपर्यंत पुत्राशी लाड कौतुक प्रेम करावे. यानंतर 10 वर्षापर्यंत म्हणजेच 15 वर्षाचा होईपर्यंत त्याला कठोर शिस्तीत ठेवले पाहिजे. परंतु पुत्र जेव्हा 15 वर्ष पूर्ण करून 16व्या वर्षात पदार्पण करील तेव्हा तो वयाने वाढतो. तेव्हा त्याच्याबरोबर एका मित्रासारखा व्यवहार करणे योग्य असते. वेळेचे ज्ञान. उपसर्गिन्यचक्रेच दुर्भिक्षेच्या भयावहे असाधुजन संपर्के पलायते सजीवती. आचार्य चाणक्य वेळेच्या ज्ञानाची चर्चा करताना येथे सांगतात की उपद्रव किंवा युद्ध झाल्यावर, भयानक दुष्काळ पडल्यावर आणि दुष्टांची सोबत मिळाल्यावर पलायन करणारी व्यक्ती जगू शकते. अर्थ असा आहे की कोठेही इतर लोकांमध्ये लढाई भांडण, दंगादंगल झाल्यावर, भयानक दुष्काळ पडल्यानंतर आणि दुष्ट लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्या स्थानाला सोडून पलायन करणारा मनुष्य स्वतःला वाचवितो. अशा स्थानापासून पळून जाणे हीच सर्वात मोठी हुशारी आहे. जीवनाची निष्फळता. धर्मार्थ काममोक्षेषु यस्योकोऽपि न विद्यते जन्मजन्मानि मर्तेषु मरणं तस्य केवलम. येथे आचार्य जीवनातील निरर्थकतेची चर्चा करताना म्हणतात की ज्या मनुष्यानं धर्म, धन, काम, भोग, मोक्ष यापैकी एकही वस्तू मिळत नाही, त्याचा जन्म फक्त मृत्यूसाठीच झालेला असतो. अर्थ असा आहे की धर्म, धन, काम, भोग आणि मोक्ष मिळणे हे मनुष्य जीवनातील 4 कार्य आहेत. जो मनुष्य न चांगले कर्म करून धर्मसंचय करतो, न तर संपत्ती कमितो, नाही कामभोग इत्यादी इच्छा पूर्ण करतो आणि न तर मोक्ष प्राप्त करतो, त्याचे जगणे आणि मरणे एकसारखेच आहे. तो जसा या जगात येतो तसाच येथून निघून जातो. त्याचे जीवन निरर्थक आहे. लक्ष्मीचा वास. मूर्खः यत्र न पूज्यन्ते धान्यं यत्र सुसंचितं दाम्पत्योः कलकहो नासीत तत्र श्रीः स्वयमागता. आचार्य चाणक्य येथे विद्वान आणि स्त्रियांच्या सन्मानात ख्याली खुशाली आणि शांतीची स्थिती सांगताना म्हणतात की जेथे मूर्खाचा सन्मान होत नाही, अन्नभांडार भरलेले असते आणि पतीपत्नीमध्ये भांडण होत नाही, अशा घरांमध्ये लक्ष्मी स्वतः येत असते. अर्थ असा आहे की ज्या घरात एकही मूर्ख मनुष्य नसतो, धान्य खाद्यपदार्थांनी कोठार भरलेले असते आणि पतीपत्नीमध्ये आपसात भांडण तंटा नसतो, अशा घरांमध्ये सुख, शांती, धनसंपत्ती इत्यादी नेहमीच कायम राहते. यामुळे असे म्हणता येते की जर देशाची समृद्धी आणि देशवासी लोकांचे समाधान, शोभा आहे, मंगल आहे, तर मूर्खांच्या जागी गुणवंत व्यक्तींचा आदर झाला पाहिजे. वाईट दिवसासाठी, काळासाठी धान्य भांडारात भरून ठेवले पाहिजे आणि घरात, संसारात वादविवादाचे वातावरण निर्माण होऊ नाही दिले पाहिजे. जेव्हा विद्वानांचा आदर आणि मूर्खाचा तिरस्कार होईल, अन्नाचे वैपुल्य असेल आणि पतीपत्नीमध्ये सद्भावना असेल, तर गृहस्थांच्या घरात आणि देशात संपत्ती उत्तरोत्तर वाढत जाईल, यात संशय नाही. आणि हेच आचरण व्यक्ती आणि उन्नत व प्रगत करण्यात सहाय्यक असेल. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.